गुड मॉर्निंग स्टुडंट. हॅलो एव्हरीवन. कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे आपण व्हिडिओ लेक्चर हे पुन्हा एकदा स्टार्ट केलेले आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओ लेक्चरचा फायदा घ्यायचा आहे आणि व्हिडिओ नीट समजून घ्यायचे आहेत. बघा, आपलं जे काही चॅप्टर आहे ते सुरू आहे 21 बिझी ॲट वर्क आवर इंटरनल ऑर्गन्स. यामध्ये आपण जो टॉपिक आपला सुरू होता तो आहे डायजेशन. याच्या अगोदर आपण जे टॉपिक बघितले होते त्याच्यामध्ये आपण द इफेक्ट ऑफ स्मोकिंग, त्यानंतर एक्सचेंज ऑफ गॅसियस, द डायफ्रॅगम अँड इट्स अ मुवमेंट आपण बघितले. त्याचे सर्व फंक्शन्स बघितले. आता जो आपल्याला टॉपिक स्टार्ट करायचा आहे, न्यू टॉपिक इज द डायजेशन. लेट अस नाव लर्न समथिंग अबाउट द एलिमेंटरी कॅनल, द डायजेस्टिव्ह ऑर्गन्स अँड देअर फंक्शन्स. आपल्याला ह्या टॉपिकमध्ये जे बघायचं आहे ते असणार आहे एलिमेंटरी कॅनल, जे काही आपली श्वसन नलिका आहे ती आपल्याला बघायची आहे. त्याच्यानंतर जे डायजेस्टिव्ह ऑर्गन, जी पचन संस्था आहे, आपल्या स्टमकमध्ये जे डायजेशन होतं त्याच्यामध्ये कोणकोणते वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स असतात, अवयव असतात. ऑर्गन्स म्हणजे काय? अवयव असतात. आणि त्यांचे कार्य म्हणजे काय, त्यांचे फंक्शन्स आपल्याला बघायचे आहेत वन बाय वन. ओके, बघा आता सुरुवातीचा जो काही टॉपिक असणार आहे तो असणार आहे द एलिमेंटरी कॅनल. व्हॉट इज द एलिमेंटरी कॅनल? The food we eat is digested in our body, that is the substances that can mix with the blood are formed from the food, and this process takes place in different parts of a long and flexible tube inside our body. This tube is called as the alimentary canal. The upper end of this tube is the mouth and the lower end is called the anus. Even if there is a continuous tube going from the mouth to the anus, the shape of this tube is not the same in all its parts. बघा, आता आपल्याला इथे जे बघायचं आहे द फूड. बघा, आता आपण अन्न घेतो फॉर एक्झाम्पल, बरोबर आहे. सर्वजण जेवण करतात, बरोबर आहे. आता जेवण करताना आपण जे काही स्टार्टिंग आपलं जे असतं ते आपण कसं करतो की तोंडामध्ये आपण घास टाकतो, बरोबर आहे. मग आता त्यानंतर तो जे काही अन्न असणार आहे ते आपण दातांद्वारे त्याचं आपण काय करतो, त्याचं चावतो आणि मग नंतर ते जी काही बॉडी आहे त्या बॉडीमधला जो काही ऑर्गन्स असणार आहे एलिमेंटरी कॅनल, त्यालाच फूड पाईप देखील म्हटलं जातं. आपण हे मागच्या जो काही एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये बघितलं होतं. तर त्यामध्ये जे काही फूड आहे ते इनटेक केलं जातं, घेतलं जातं आणि मग नंतर ते डायजेस्ट व्हायला लागतं. डायजेस्ट म्हणजे काय? पचन व्हायला लागतं इन अवर बॉडी. अँड दॅट इज द सबस्टन्स दॅट कॅन मिक्स. मग त्यामध्ये काय मिक्स होत असतं, तर जे काही सबस्टन्स आहे, जे पदार्थ आहेत ते मिक्स व्हायला लागतात. कशामध्ये? ब्लडमध्ये. म्हणजे त्याचं पूर्णपणे एक प्रकारे कन्झम्पशन होतं आणि मग त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? ब्लडमध्ये होतं. आर फॉर्म द फूड म्हणजे त्या अन्नापासून कशात रूपांतर होतं? आपण का घेतो अन्न? आपल्या शरीराला ताकद मिळण्यासाठी. आणि ताकद केव्हा मिळेल? ज्या वेळेस त्या अन्नाचं रूपांतर हे का ब्लडमध्ये फॉर्मेशन होईल त्यावेळेस आपल्याला त्याचा उपयोग हा जास्त प्रमाणात होईल. द प्रोसेस टेक्स प्लेस इन अ डिफरंट पार्ट्स. मग आता ही जी काही प्रोसेस आहे अन्नापासून रक्त तयार होण्याची, तर ह्या प्रोसेसमध्ये भरपूर वेगवेगळ्या जे काही पार्ट्स आहेत, वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, त्यांचा इथे एक प्रकारे उपयोग हा होत असतो. मग कसा? आता बघा, धिस ट्यूब इज कॉल्ड ॲज द. मग आता जी काही ट्यूब आहे तिला म्हटलं जातं एलिमेंटरी कॅनल. म्हणजे जिथं अन्न हे ज्या नलिकेमार्फत जातं त्याला म्हटलं जात असतं एलिमेंटरी कॅनल. द अप्पर end of this tube is the mouth and the lower end is called as the anus. बघा, आता सुरुवातीला आपल्याला जे काही अन्न हे घेतो ते जे अन्न घेतो त्या अन्न नलिकेला त्यांनी काय म्हटलेलं आहे? एलिमेंटरी कॅनल. आणि त्यानंतर जे अन्न चोथ्याच्या मार्फत बाहेर हे टाकलं जातं. म्हणजे बघा, आता
सगळेजण टॉयलेटला जातात, तर टॉयलेटला जाण्यामागचं हे काय असतं की जो काही आपला अन्नाचा वेस्टेज जो काही पार्ट असतो तो आपण आपल्या शरीराच्या बाहेर हा टाकत असतो. मग तो कुठला अवयव आहे, तर तो अवयव असतो ॲनस, त्याला म्हटलं जात असतं ॲनस. मग आता मी तुम्हाला डायग्राम दाखवते, त्या डायग्राममध्ये सर्व तुम्हाला जे काही आपले ऑर्गन्स आहे, इंटरनल ऑर्गन्स आहे, ते सर्व हे दिसतील. मग आता कशा पद्धतीने बघा, आता बघा, इफ देअर इज अ कंटिन्युअस ट्यूब गोईंग फ्रॉम द माउथ. मग आता बघा इथं दिसते डायग्राममध्ये, हे बघा हे माउथ आहे, या माउथपासून इथे एक सलायवरी ग्लँड्स, तुम्हाला सांगितलं होतं मी वर्गात देखील सी डिव्हिजनला मी हा टॉपिक शिकवलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपली जीभ ही जर आपण टाळूच्या वर किंवा खाली घासली तर तिथे एक प्रकारे ज्यावेळेस लाळ ही अशी तयार होत असते, तुम्ही करून बघू शकता. तर जी काही आपली आपण जे थुंकतो, बाहेर थुंकतो, ते अतिशय आपलं जे लाळ असते ती, आणि ती खूप उपयोगाची असते. ज्यावेळेस आपण अन्न हे आतमध्ये घेतो माऊथमध्ये, तोंडामध्ये, तर ती जी लाळ असते त्या अन्नामध्ये मिक्स होत असते, आणि मिक्स झाल्यानंतर ती मिक्स म्हणजे कशामार्फत असतात, सलायवरी ग्लँड, म्हणजे त्या ग्लँड्समार्फत तिथे काय तयार होतात, एक प्रकारे जी लाळ आहे त्याला लाळ ग्रंथी म्हटलं जात असतं, आणि ती लाळ कशामध्ये मिक्स होते, अन्नामध्ये मिक्स होत असते. आता बघा इथे तुम्हाला दिसतंय डायग्राममध्ये, ही पुढे आहे ओसोफॅगस, त्यालाच गुलेट म्हटलेलं आहे. त्यानंतर लिव्हर प्लस अ ग्लँड, नंतर इकडे स्टमक आहे, नंतर पॅनक्रियाज आहेत, अ ग्लँड, नंतर स्मॉल इंटेस्टाईन आहे. बघा इकडे जी आतमध्ये दिसते त्याला म्हटलं जात असतं लहान आतडं, आणि जी बाहेर दिसते तुम्हाला लार्ज इंटेस्टाईन. त्यानंतर रेक्टम आणि ॲनस, म्हणजे जो काही वेस्टेज प्रॉडक्ट ऑफ जे काही फूड आहे ते बाहेर टाकण्याचा जो काही मार्ग आहे, तर त्याला म्हटलं जात असतं ॲनस. म्हणजे जे तुम्ही टॉयलेटला जाता त्याला आपण काय म्हणू शकतो की जे वेस्टेज ऑफ फूड एक प्रकारे असतं, म्हणजे जे पूर्ण जो काही चोथा असतो तो, ज्याच्यातून पूर्णपणे जे काही विटॅमिन्स, मिनरल्स हे सर्व आपले जे काही इंटरनल ऑर्गन्स आहे ते बाहेर काढतात, त्याचं रूपांतर हे ब्लडमध्ये करतात, म्हणजे त्याचा उपयोग हा केला जातो, आणि जे काही उरलेला चोथा असतो तो मात्र त्या ॲनसद्वारे बाहेर हा टाकला जातो. लक्षात घ्या. ही बघा ही पूर्ण आपण डायग्राम पण बघितली, त्या डायग्राममधले जे काही इंटरनल ऑर्गन्स आहेत त्याची पण माहिती बघितली. आता बाकीच्या इंटरनल ऑर्गन्सची आपल्याला माहितीही घ्यायची आहे. मग आता पुढे बघा, जे काही ॲनस आहे, द शेप ऑफ दिस ट्यूब इज नॉट द सेम इन ऑल इट्स अ पार्ट. मग आता बघा त्यांनी काय म्हटलेले की प्रत्येक अवयवाचा शेप हा सारखा असेलच का, नाही. तर बघा पुढे आपल्याला इथं दिसतंय जे लिव्हर जे काही आहे बघा, ही कशा शेपची आहे, वेगळ्या शेपची आहे. त्यानंतर बघा स्टमक असं एक सॅकलाईक आहे, पिशवीसारखा असा जो काही पार्ट आहे तो तुम्हाला दिसतोय. तर या पद्धतीने तिथे काय असणार आहे, प्रत्येक इंटरनल ऑर्गनचा शेप हा कसा असतो, वेगवेगळा असतो. पॅनक्रियाज आहे ती पण एक प्रकारे ग्लँड्सच आहे. बघा, द डिफरंट पार्ट्स ऑफ द एलिमेंटरी कॅनल हॅव अ डिफरंट स्ट्रक्चर्स अँड फंक्शन्स, अँड these different parts are called as the digestive organs. Certain glands outside the alimentary canal assist the process of digestion. वेगवेगळे एलिमेंट बघा, आता आपण काय बघतोय, आपलं चॅप्टरचं नावच आहे बिझी वर्क ॲट इंटरनल ऑर्गन्स. मग आता यामध्ये द डिफरंट पार्ट्स, वेगवेगळे जे काही पार्ट्स आहेत तर ते एलिमेंटरी कॅनलपासून तर वेगवेगळे डिफरंट त्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर आहे, आणि त्यांचं फंक्शन म्हणजे काय, वेगवेगळं कार्य आहे. तर डिफरंट पार्ट्स आर कॉल्ड ॲज द, तर त्यांचे जे काही वेगवेगळे पार्ट्स आहेत तर त्यांना काय म्हटलेलं आहे, त्यांनी डायजेस्टिव्ह ऑर्गन म्हटलेलं आहे. म्हणजे काय, चयापचय संस्थेचे अवयव. डायजेस्टिव्ह ऑर्गन म्हणजे द सर्टन ग्लँड्स आउटसाइड द एलिमेंटरी कॅनल असिस्ट द प्रोसेस ऑफ डायजेशन. मग आता बघा, तर त्यामध्ये जे काही आपलं जे अन्न आपण आतमध्ये घेतोय, तोंडातून घेतो, नंतर ते अन्ननलिकेमार्फत जातं, आणि त्यानंतर खाली ते स्टमकमध्ये जातं. स्टमकमध्ये गेल्यानंतर तिथे काय सुरुवात होते, पचन. त्याला पचन जे काही आहे, पचन संस्थेमार्फत ते पचन व्हायला सुरुवात होते. आता कसं बघा, आता बघा डायजेस्टिव्ह ऑर्गन कुठले आहेत, आता आपल्याला स्टमकमधलं बघायचं आहे. द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगन्स ॲज सून ॲज अ फूड इज टेकन इन टू द माउथ. म्हणजे काय की बघा, सुरुवातीला आपण काय घेतोय, अन्न घेतोय. बघा, फूड इज टेकन इन टू द माउथ, म्हणजे आपण तोंडामध्ये जे अन्न आहे ते घ्यायला सुरुवात करतो. मग नंतर पुढे काय होतं बघा, आपले जे दात आहेत की नाही, द टीथ, टंग अँड सलायवा
all helps to convert food into a soft moist ball called as a bowls, which is easy to swallow the bowls and possesses through the esophagus into the stomach. बघा आता काय घडतं तिथे, अन्न आपण घेतो तोंडामध्ये, त्यानंतर ते जे दात आहे ते दातांमार्फत ते काय चावलं जातं आणि जी आपली जीभ आहे ती किती असते आपल्याला, ज्याच्यामुळे स्वाद जो काही आहे वेगवेगळ्या चवी आपल्याला समजतात. त्यानंतर सलायवा म्हणजे काय, जी लाळ आहे ती लाळ त्या अन्नामध्ये काय होत असते, मिक्स होत असते आणि त्याचं रूपांतर सॉफ्ट असं मऊ जो काही आपण घास असतो जो आपण तिथे चावतो त्याला त्यांनी काय म्हटलं आहे, कॉल एज अ बोल्स विच इज इझी टू सॉलो, म्हणजे काय की जे इझी म्हणजे इझिली आपण ते काय करू शकतो, गिळू शकतोय आपल्या घशामार्फत आणि मग नंतर ते खाली कुठे जातं, ओसोफॅगस म्हणजे काय की जी अन्ननलिका आहे त्याच्यामार्फत जातं आणि मग खाली कुठे जातं, ते स्टमकमध्ये जातं, पोटामध्ये जातं. द स्टमक इज अ शेप लाईक बॅग, म्हणजे काय की स्टमक हे काय आहे, एक छोटीशी आपण जशी आपण बॅग आणतो की नाही, की बॅगमध्ये आपण काय काय भरतो, वह्या पुस्तकं जे जे काही असतं आपलं साहित्य सर्व भरतो. मग त्याच पद्धतीने एक स्टमक जे काही आहे, एक पोट जे काही आहे की एक प्रकारे त्यांनी काय म्हटलं, बॅग लाईक स्ट्रक्चर आहे एक प्रकार तिचं. हिअर इज द फूड इज अ चर्न म्हणजे काय की तिथे ते एक प्रकारे जसं आपण पिठाची गिरणी असते, पिठाच्या गिरणीमध्ये आपण काय करतो, धान्य टाकतो आणि मग नंतर ते दळून बाहेर निघतं. मग त्याच पद्धतीने आपलं जे काही पोट आहे, जे काही स्टमक आहे की त्याच्यामध्ये एक प्रकारे जे अन्न आहे ते अजून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बाईल्स नावाचं जे काही ज्यूस आहे, म्हणजे ज्यूस म्हणजे काय, ज्या काही ग्लँड्स आहेत तिथे त्या सिक्रीट करतात, पुढे येणार आहे ते, तर ते तिथं एक प्रकारे चर्न होतं, चांगल्या पद्धतीने बारीक होत असतं. द डायजेस्टिव्ह जे काही ज्युसेस आहे इन द स्टमक ब्रिंग अबाउट some digestive processes at the same time. त्याच वेळेस some diseases is producing germs in the food and are also destroyed. The food changes into a thin slurry in the stomach and then it possesses into the small intestine. बघा आता काय घडतं तिथे की जे काही स्टमक आहे त्या स्टमकमध्ये एक प्रकारे अन्न जातं, परंतु त्याच वेळेस काही असे जर्म्स असतात, काही असे जे काही किटाणू असतात, बरोबर आहे. आता कधी कधी तुमचं पोट दुखायला लागतं, बरोबर आहे, आपण काहीतरी बाहेरचं अन्न खाल्लं किंवा जे काही दूषित असं अन्न नंतर दूषित पाणी पिलं त्याच्यामुळे देखील आपलं पोट दुखायला लागतं. म्हणजे जे जर्म्स असतात त्या फूडमध्ये एक प्रकारे ते काय करतात, डिस्ट्रॉय करतात, नष्ट करतात. किंवा चांगले जर्म्स असतात, चांगले बॅक्टेरिया असतात. द फूड इज अ चेंजेस इन टू द स्लरी, म्हणजे एक प्रकारे तिथं स्लरी अशी बारीक अगदी आपण म्हणतो ना, स्लरी म्हणजे काय, अगदी पातळ असा एक पदार्थ तिथे तयार होतो त्या पोटामध्ये. अँड देन इट पासेस इन टू द, ते कुणाकडे जातं बघा ना, ते नंतर अन्न ते स्मॉल इंटेस्टाईनकडे जातं, म्हणजे लहान आतड्याकडे जातं. लक्षात घ्या ती प्रोसेस. द स्मॉल इंटेस्टाईन ऑफ ॲन अडल्ट इज अबाउट 7 मीटर लॉंग, म्हणजे काय बघा आता हिचं जी काही एक प्रकारे लांबी आहे ती किती असणार आहे, 7 मीटरपर्यंत असते. कोणाची, स्मॉल इंटेस्टाईनची. कोणाकडे जे खूप मोठे असतील, अडल्ट म्हणजे काय, जे वयोवृद्ध असतात किंवा जे पूर्णपणे प्रौढावस्थेमध्ये असतात त्यांना ती किती असते, 7 मीटर असते. परंतु जे लहान असतात, द डायजेस्टिव्ह ज्युसेस इन द इंटेस्टाईन ब्रिंग अबाउट द सेव्हरल डायजेस्टिव्ह प्रोसेस. मग आता याच्यामध्ये डायजेस्टिव्ह ज्युसेस म्हणजे काय की जे काही सिक्रेट करतात एक प्रकारे, की ज्याच्यामध्ये एक प्रकारे तिथं जे काही स्राव आहेत ते स्रवले जातात, की त्या अन्नामध्ये ते अन्न पचण्यासाठी ते तिथं टाकले जातात. द सिक्रेशन्स ऑफ सम ग्लँड्स ऑल्सो हेल्प द प्रोसेस ऑफ डायजेशन. मग तिथे काय केलं जातं असतं, सिक्रेशन होत असतं, म्हणजे स्रवतात ते काही ग्लँड्स. मग आता कुठल्या कुठल्या ग्लँड्स आपण बघितला मागे, पॅनक्रियाज आहे, नंतर लिव्हर ही ग्लँड आहे. ॲज अ रिझल्ट ऑफ ऑल दिस डायजेस्टिव्ह प्रोसेसेस सर्टन सबस्टन्सेस आर प्रोड्युसेस. वेगवेगळ्या जे काही आहेत पदार्थ आहेत तेथे निर्माण हे होत असतात. दीज आर युजफुल टू द बॉडी अँड कॅन मिक्स विथ द ब्लड इन द स्मॉल इंटेस्टाईन अँड दे आर ॲब्सॉर्ब इन टू द ब्लड अँड द रिमेनिंग सबस्टन्सेस पासेस इन टू द लार्ज इंटेस्टाईन. मग आता जो बघा स्मॉल इंटेस्टाईनकडे ते गेलेलं होतं ते अन्न, मग त्यानंतर पुढे त्याच्यातून परत ते चर्न झाल्यानंतर बारीक स्लरी झाल्यानंतर पुढे मग ते कुठे जातं, एक प्रकारे लार्ज इंटेस्टाईनकडे जातं. मग रिमेनिंग जे काही म्हणजे त्याचं जे काही कन्व्हर्शन आहे ते
कशामध्ये होतं, ब्लडमध्ये होतं, रक्तात रूपांतरित होतं. द लार्ज इंटेस्टाईन ऑफ ॲन अडल्ट इज अबाउट 1.5 मीटर लॉंग. म्हणजे जे काही अडल्ट आहेत, जे प्रौढ व्यक्ती आहेत किंवा जे माणसं आहेत, मनुष्य आहेत, त्यांच्यामध्ये मात्र ते किती असते, अर्धा किंवा 1 मीटरपर्यंत ती असते. काय असते ती, लार्ज इंटेस्टाईन, मोठ्या आतड्याची लांबी. तर हिअर मच ऑफ द वॉटर इन द रिमेनिंग सबस्टन्सेस इज ॲब्सॉर्ब इन टू द बॉडी अँड फोर्सेस ऑर स्टूल्स आर फॉर्म. बघा अतिशय महत्त्वाचे टॉपिक इथे हे की हिअर मच वॉटर म्हणजे ह्या जे काही लार्ज इंटेस्टाईन आहे त्याच्यामध्ये काय घेतलं जात असतं, जे काही वॉटर आहे, जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात घेतलं जात असतं. आणि ते घेतल्यानंतर तिथे एक प्रकारे की जे काही अन्न आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स होत असतं त्या पाण्यामध्ये. आणि मग त्याच्यामधून जो काही वेस्टेज ऑफ प्रॉडक्ट आहे, तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की जे काही ॲब्सॉर्ब करून तिथे फोर्स तिथे वेगवेगळे लावले जातात. आणि मग नंतर तिथे स्टूल म्हणजे काय, आपल्या जे काही साध्या सरळ भाषेमध्ये आपण म्हणतो ना, टॉयलेटला जातो आपण, जे काही सकाळी आपण जे शौचाला जात असतो किंवा जी आपल्याला लागते तर त्याला म्हटलं जात असतं स्टूल म्हटलं जात असतं. द फेसेस इज अ कलेक्ट. फेसेस म्हणजेच काय, स्टूल म्हणजे जी आपण टॉयलेटला जातो ते कशामार्फत बाहेर टाकलं जात असतं, रेक्टम मार्फत बाहेर टाकलं जात असतं. इन द रेक्टम फॉर सम टाइम्स म्हणजे काय, लगेच आपण खाल्लं का लगेच आपण बाहेर टाकू का, नाही, तर ती पूर्ण प्रोसेस व्हायला काहीतरी कालावधी हा लागत असतो. लेटर दे आर इज एक्सपेल्ड फ्रॉम द बॉडी थ्रू द ॲनस. आणि मग नंतर ती कशामार्फत बाहेर निघते, तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की जी ॲनस आहे, जो काही पार्ट आहे. हे बघा परत एकदा मी तुम्हाला डायग्रामची इंट्रोडक्शन देते की जे आपण आत्ता बघितलं सर्व, तर तेच परत डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल. इथं माउथ आहे, माउथमध्ये तुम्ही अन्न हे घेतात, त्याच्यामध्ये सलायव्हरी ग्लांड्स तिथे ह्या टाकल्या जातात. नंतर ओसोफॅगस मार्फत ते अन्न इथे अन्ननलिकेमार्फत खाली येतं. आणि मग खाली आल्यानंतर ह्या ज्या काही वेगवेगळ्या ग्लांड्स आहेत, म्हणजे लिव्हर ग्लांड्स आहेत, स्टमक म्हणजे काय, त्याच्यामध्ये जे अन्न येतं मग त्या स्टमकमध्येच वेगवेगळे हे जे काही पार्ट्स आहेत बघा, कुठले कुठले लिव्हर ग्लँड्स आहेत, पॅनक्रियाज आहेत. नंतर ह्या काय करतात, ह्या ज्या ग्लँड्स आहेत तिथं जे काही सिक्रिशन करत असतात, तर ते जे काही सिक्रेट करत असतात त्या ज्यूस, ते एक प्रकारे त्या अन्नामध्ये मिक्स होतं. आणि मग नंतर तिथून मग ते कुठे जातं, ते एक प्रकारे स्मॉल इंटेस्टाईनकडे जातं. मग स्मॉल इंटेस्टाईनकडे गेल्यानंतर मग तो जो काही त्याच्यामार्फत तिथे काय तयार होतं, एक प्रकारे त्याचं कन्व्हर्शन ब्लडमध्ये होतं. आणि मग नंतर उरलेला जो काही पार्ट आहे अन्नाचा तो कशामध्ये जातो, लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईनमध्ये मोठ्या प्रमाणात तिथे जे काय आपण पाणी पितो ते पाणी मग त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होतं, म्हणजे ते घेतलं जात असतं. आणि मग नंतर जो उरलेला जो काही चोथा आहे अन्नाचा तो रेक्टम म्हणजेच काय, त्याच्या खालचा जो काही पार्ट्स आहे तो ॲनस, त्या ॲनसमार्फत तो काय केला जातो, बाहेर हा टाकला जातो. म्हणजे आपण जे काही सकाळी जो काही टॉयलेटला जातो म्हणजेच तो पार्ट जो काही असतो त्याला ते कशामार्फत टाकला जातो, ॲनस नावाचा जो काही इंटरनल ऑर्गन्स आहे त्याच्यामार्फत तो टाकला जातो. बघा, डू यू नो, तुम्हाला माहिती का आहे, अ सफिशियंट क्वांटिटी ऑफ वॉटर इज नेसेसरी फॉर द प्रोसेस ऑफ डायजेशन टू टेक प्लेस प्रॉपरली ॲज वेल ॲज फॉर द फूड टू कीप मूविंग थ्रू द एलिमेंटरी कॅनल. If one does not drink enough water, one becomes constipated such that one passes hard stool or does not passes it regularly. बघा अतिशय महत्त्वाचं आहे की बघा कधी कधी तुम्हाला असं जाणवत असेल की लहान असो किंवा मोठे व्यक्ती असो की आपण जर कमी प्रमाणात जर पाणी पिलं तर बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, इफ वन डज नॉट ड्रिंक इनफ वॉटर, म्हणजे आपण पुरेशा प्रमाणात जर पाणी पिलं नाही तर आपल्याला कॉन्स्टिपेटेड म्हणजे काय की जे काही टॉयलेटला जायला किंवा जे काही आपण जातो तर ते तिथं जे काही बाहेर निघायला तर काय होतं, त्रास हा होत असतो. म्हणजे त्याला कॉन्स्टिपेशन म्हटलं जातं. म्हणजेच काय, बद्धकोष्ठतेचा त्रास हा म्हटला जात असतो. म्हणजे जी काय आपली स्टूल आहे, म्हणजे जी काय आपण जे शौचाला बसतो तर ती शौचा आपली खूप हार्ड होते. हार्ड म्हणजे कठीण नाही, तर त्याला एक प्रकारे कुठेतरी त्रास हा होत असतो. म्हणून रेग्युलरली आपण काय केलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने व्यवस्थित जेवण हे केलं पाहिजे की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सेल्युलोजचा म्हणजेच काय
आपण मागच्याही चॅप्टरमध्ये बघितलं होतं की जे तंतुमय पदार्थ असतात ते खाल्ले पाहिजे, मोड आलेले कडधान्य खाल्ले पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचा आणि व्यवस्थित पुरेशा प्रमाणात पाणी हे पिलं पाहिजे. नन ऑफ द अदर टेक्स्ट इन द बॉडी इज कॅन गो विदाउट वॉटर अँड द वॉटर दॅट इज ॲब्सॉर्ब ड्युरिंग द डायजेशन इज द वॉटर दॅट इज यूज फॉर ऑल अदर processes in the body. That is why it is so important to drink is adequate is a quantities of water. म्हणजे काय की आपल्याला बघा असं म्हणू शकतोय का की आपण एक प्रकारे की पाण्याशिवाय विदाउट वॉटर म्हणजे पाण्याशिवाय आपण राहू शकतोय का, नाही राहू शकत आहे. म्हणून पाणी हे प्रत्येक बघा इंटरनल ऑर्गन्समध्ये जे काही डायजेशन क्रियेला लागणारा अतिशय मूलभूत असा घटक आहे की पाणी हे अतिशय महत्त्वाचे, की जे काही पाणी आहे त्याचा उपयोग हा आपले जे काही इंटरनल ऑर्गन्स आहे त्याच्यामध्ये हा होत असतो. द अपर एंड्स ऑफ द बोथ द असोफॅगस अँड द विंड पाईप म्हणजे काय आपली श्वसन नलिका. विंड म्हणजे काय हवा, पाईप म्हणजे हवेचा पाईप म्हणू शकतो का आपण, नाही. तर इथे आपल्याला काय बघायचं आहे, श्वसन नलिका इन द थ्रोट म्हणजे काय गळा, बरोबर आहे, आपला घसा. नेक्स्ट टू द इच अदर वेन फूड इज स्वॅलोड अँड द विंड पाईप रिमेन्स क्लोज. बट वेन वी ईट in a hurry the food may enter the windpipe and cause us to choke on it. That is the reason why we must not eat a hurry. We must also avoid speaking and eating at the same time. बघा आता कधी कधी तुम्हाला असं जाणवलं असेल की आपल्याला ठसका लागतो खूप जोराचा, अगदी खोकलायला येतो. कशा वेळेस, आता जनरली जर सर्दी असेल तर त्यावेळेस खोकला येतो, परंतु जर इतर वेळेस आपण काहीतरी खूप घाईमध्ये जेवण केलं, घाईमध्ये पाणी पिलं तर काय घडू शकतं की जे काही आपलं जे काही अन्न आहे ते कशामध्ये जाऊ शकतं, अटकू शकतं श्वसन नलिकेमध्ये. आणि श्वसन नलिकेमध्ये अटकल्यामुळे किंवा पाणी पिल्यामुळे घाईमध्ये ते कुठं जाऊ शकतं, श्वसन नलिकेमध्ये. आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप काय येऊ शकतो, ठसका हा येऊ शकतो, खोकला हा येऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं की घाईमध्ये अन्न हे खाणं चुकीचं आहे आणि पाणी पिणं सुद्धा चुकीचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आजचा हा टॉपिक बघितलेला आहे. तर तुम्ही तुमचा आजचा होमवर्क काय असणार आहे, तर मी जेवढं तुम्हाला शिकवलेलं आहे ते व्यवस्थित तो अंडरस्टँड करून घ्यायचा तो व्हिडिओ. आणि त्यानंतर त्या पुस्तकामध्ये जे काही आहे मी जेवढं शिकवलेलं असेल तेवढं तुम्ही काय करायचं, ते रीड करायचं आहे आणि समजून घ्यायचं आणि त्याच्यातले कठीण शब्दांचे अर्थ हे लिहून काढायचे आहेत. आपल्या नोटबुकमध्ये आलं लक्षात. आपलं ज्यावेळेस चॅप्टर संपेल त्यावेळेस तुम्ही एक्सरसाइज याची लिहायची आहे. नमस्कार.